नमस्कार मंडळी, आज आपण बोलणार आहोत कर्क राशीच्या जातकांबद्दल। तर मंडळी, ज्यांची रास कर्क आहे त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर ऑक्टोबर महिना 2025 कर्क राशीच्या लोकांसाठी कसा असेल आणि कर्क राशीच्या लोकांचा स्वभाव कसा असेल, दिवाळी दसरा कसा त्यांच्यासाठी जाईल, हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सुरुवात करूया व्हिडिओला। तर मंडळी, कर्क राशीचा अधिपती ग्रह आहे चंद्र। त्यामुळे हे लोक अतिशय भावनिक, संवेदनशील आणि कुटुंबप्रिय असतात। हे लोक कुठेही गेले तरी आपलं घर, आपले नातेवाईक आणि सुरक्षितता यांना सर्वात जास्त महत्त्व देतात। इतरांच्या भावना पटकन ओळखतात, त्यामुळे हे चांगले मित्र आणि विश्वासू साथीदार ठरतात। कधी कधी जास्त भावनिक होऊन निर्णय घाईने घेतात, हे त्यांचं वैशिष्ट्य। समाजात यांचा आदर असतो कारण हे मनापासून मदत करतात। तर मंडळी, यंदाची नवरात्र कर्क राशीवाल्यांसाठी कशी राहणार आहे हे पाहूयात। चंद्र अधिपती असल्याने कर्क राशीच्या लोकांना या नवरात्रीत आध्यात्मिक उन्नती, मानसिक शांती आणि आत्मविश्वासात वाढ मिळणार आहे। विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष केंद्रित करता येईल, करिअरमध्ये योग्य मार्गदर्शन मिळेल। महिलांसाठी हा काळ विशेष शुभ राहील, आरोग्य सुधारेल आणि घरामध्ये सौख्य वाढेल। कौटुंबिक एकात्मता वाढेल, जुनी मतभेद मिटतील। तर मंडळी, नवरात्रीमध्ये तुम्ही रात्रीच्या वेळी माताजी समोर पांढरा दिवा लावा आणि ओम चंद्राय नमः हा मंत्र जप करा। तर मंडळी, तुमच्यासाठी दसरा कसा असणार आहे हे पाहूया। हा सण म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय आणि कर्क राशीवाल्यांसाठी याचा अर्थ नकारात्मक विचारांवर मात। तर नोकरीत अडकलेले काम पुढे सरकतील, अडथळे दूर होतील। व्यापाऱ्यांना स्पर्धेतून बाहेर पडून नवीन यश मिळेल। मानसिक तणाव कमी होईल आणि आत्मविश्वास वाढेल। तर मंडळी, तुम्ही दसऱ्याच्या दिवशी चंद्राला अर्घ्य द्या आणि घराच्या देव्हाऱ्यामध्ये हळद कुंकवाने स्वस्तिक काढा। तर मंडळी, यंदाची दिवाळी तुमच्यासाठी कशी असेल हे पाहूयात। तर दिवाळीच्या काळादरम्यान कर्क राशीच्या जातकांसाठी हा काळ धनलाभ, प्रतिष्ठा आणि कौटुंबिक आनंद घेऊन येतो। लक्ष्मी पूजनाच्या दिवशी नोकरी करणाऱ्यांना बोनस, बढती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे। व्यापाऱ्यांना नफा होईल, नवीन ग्राहक मिळतील, घरात सौख्य, समाधान आणि नातेवाईकांसाठी सलोखा वाढेल। पण खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे। तर मंडळी, तुम्ही लक्ष्मी पूजनाला पांढरा किंवा रुपेरी रंगाचा दिवा पेटवा, श्री सुक्ताचा पाठ करा। तर मंडळी, ग्रहमानाची स्थिती तुमच्यासाठी ऑक्टोबरमध्ये चंद्र महिन्याच्या सुरुवातीला शुभ स्थितीत, यामुळे मानसिक शांती व कौटुंबिक सौख्य वाढेल। गुरु आर्थिक स्थिती सुधारेल आणि दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल। मंगळ नोकरी व व्यवसाय थोडं चढ उतार, पण प्रयत्नांनी फायदा मिळेल। शुक्र नातेसंबंधामध्ये गोडवा निर्माण होईल, विशेषतः विवाहितांसाठी आनंददायी काळ आहे। शनी मित्र, नातेवाईक यांच्याकडून थोडे गैरसमज, पण संयमाने सगळं सुरळीत होईल। तर मंडळी, एकंदरीत पाहता ऑक्टोबर 2025 महिना कर्क राशीच्या जातकांसाठी शुभ आहे। नवरात्रीमध्ये आध्यात्मिक प्रगती, दसऱ्याला अडथळ्यांवर मात आणि दिवाळीत धनलाभ हे 3 मोठे सुखाचे टप्पे या महिन्यात येणार आहेत। फक्त भावनिकतेवर नियंत्रण ठेवा आणि खर्चामध्ये संयम ठेवा। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जर तुम्हाला तुमच्या राशीबद्दल जाणून घ्यायचं आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। धन्यवाद।